काही वर्षांपूर्वीचा एक ब्लॉग मी बघितला ज्याला खूप मिलियन मध्ये व्ह्यूज असतील बहुतेक त्या ब्लॉगला. त्याच्यामध्ये यांच्या ब्लॉग मध्ये वाघ आला होता. 2-3 वर्ष तर मी असा राहायचो, मी कुठल्या तरी जेलमध्ये आहे. गावातून फोन एक दोन आले, अरे काय कॅसेट केलेस तू, वा 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 काय कॅसेट केले. हो निवळीत मडका नाही गेलो पोपटीसाठी हवाय ना. काका मडका द्या. कोणाचा माहीत झालाय असं करून माझ्याकडे बजाजचा आयडी नव्हता. माझा मित्र आहे सचिन दादा, त्याच्या आयडीवर EMI करून घेतली. ब्लॉगिंग साठी सगळ्यात पहिली मोठी खरेदी कोणती केली? त्यावेळेस मला स्नेक बाईट झाले. बापरे. हा, आणि 21 मार्चला लॅपटॉप. आता खूप जण असं बोलतात काय युट्यूब मधून पैसा कमवतो म्हणून माझं तर म्हणणं आहे तुम्ही पण युट्यूबला या म्हणजे कळेल. बरोबर. सगळ्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे. हो. म्हणजे एक व्हिडिओ टाकली की मला सक्सेस व्ह्यूज का नाही आले माझे. मला 2022 ला कळालं की युट्यूबला इन्कम आहे. मुळात आजकालचे क्रिएटर्स किंवा व्लॉगर्स यायला लागले. तुम्ही काय बघून येतं किंवा काय म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये घुसताय, किंवा आता ह्यांनी ब्लॉगिंग करून चांगली गाडी घेतली, चांगलं घर घेतलंय म्हणून मी ब्लॉगिंग करेन, या भ्रमात तुम्ही येऊच नका. नमस्कार मित्रांनो, मी प्रणित मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑफ फ्रेम पॉडकास्ट. आणि ऑफ फ्रेम का, तर ज्या ज्या लोकांना तुम्ही ऑन स्क्रीन बघताय, त्या ऑन फ्रेम मध्ये आहेत लोक, त्यांच्या मागची जी काय ऑफ फ्रेम स्टोरी आहे तुमच्यापर्यंत नक्कीच आली पाहिजे आणि ती कोणी आणत नाही. आणि अशाच एका ऑन फ्रेमच्या सगळ्यात लाडक्या, कोकणातल्या सगळ्यात लाडक्या व्यक्तिमत्वाला मी आज तुमच्यासाठी या पॉडकास्टला आणलेला आहे. आणि त्याचं नाव आहे निखिल सकपाळ, कोकणी निखिल. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, कोकणात ज्या वेळेला आता काही 5-6 वर्षांपूर्वी अगदी बोटानं मोजण्या इतकीच इन्फ्लुएन्सर लोक होती, ज्याच्यापैकी एक आपण अभिमानाने नाव घेऊ शकतो, ते म्हणजे कोकणी निखिलला. निखिलला कसं वाटतंय आज पॉडकास्ट? पहिल्यांदाच तू सुद्धा एका पॉडकास्टला येतो. छान, मस्त वाटतं, भारी सुरुवात. धन्यवाद. आणि आम्हाला सर्वात पहिले तुझ्या अगदी बालपणापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडंसं आहे, शॉर्ट बाय सांगितलं चालेल. माझा प्रवास बालपणापासून म्हणजे प्रवास खोडकरच गेलेला. तुम्ही व्हिडिओ मार्फत बघित असाल किती बसते आणि काय असते ते. माझं 1ली ते 7वी माझं लहानपण गावालाच गेलं. 8वीला मी मुंबईला आलो. तर आई वडील मुंबईलाच होते माझे. त्यापासून मग 8वीला मुंबईला आलो. माझी 12वी पूर्ण शिक्षण झालं. 13वीला होतो मी. 13वीला त्यावेळेस मला स्नेक बाईट झाले. बापरे. हा, तेव्हा मग ते कॉलेज सोडलं. ऍक्च्युली शिक्षणामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. म्हणजे कुठेतरी हे करण्यासाठी नशिबात लिहिलेलं असं ना, त्या गोष्टी होतात. तसंच मी शिक्षण मग पूर्णच म्हणजे 12वी झाली. 13वीला होतो. नंतर मला काही गोष्टीच्या अडचणी आले. साप चावला. त्याच्यानंतरला 6 महिने आराम करायला सांगितलेला डॉक्टर. बापरे. हा, सो त्या आराम करता नंतरला जायचं होतं कॉलेजला, पण ते सोडून दिला. अच्छा. म्हणजे ऍक्च्युली 12वी करता करताच मी नोकरी करत होतो. मग कामाला जाऊन मग ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी करायचो तेव्हा. पण मग नंतर जॉब सोडून दिला. त्याच्यानंतर परत एकदा एका जॉबला लागलो. तिथेच मग व्हिडिओ करायला लागलो. अगोदरपासूनच व्हिडिओ करतो, पण नंतर व्हिडिओ करायला लागलो. नंतर व्हिडिओच्या मार्फत बरेच असा अनुभव यायला लागला आणि आता कुठेतरी तुमच्यापर्यंत आहे. पण मला मुळात हा प्रश्न, म्हणजे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो, पहिला प्रश्न की ब्लॉगिंगच का? ऍक्च्युली मला ब्लॉगर असं व्हायचं असं नव्हतं. म्हणजे ब्लॉगिंग का, मी सांगत आलोय की मी 8वीला मुंबईला आलो. बरोबर. तुम्ही गावी राहणारा माणूस होतो. तर गावचा माणसाला मुंबईला आल्यावर गावची ओढ, म्हणजे गावचा माणूस मुंबईला राहूच शकत नाही. पण मला कसं आहे की आई वडील मुंबईला होते. शेवटी आई वडील मुंबईला असताना मी राहिलो. आणि 1-2-3 वर्ष तर मी असा राहायचो, मी कुठल्या तरी जेलमध्ये आहे. आता मग गणपतीला वगैरे गावी गेलो ना की जरा बरा वाटायचा. गणपती गेले की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मम्मी पप्पा मग घेऊन यायचे मुंबईला. तर पण येताना रिक्षातनं रडायचो, एसटीतनं रडायचो, खूप म्हणजे लिटरली रडायचो. का माझ्याच नशिबात का असं, माझ्याच नशिबात. हो, आज माझ्याच नशिबात रडायचो. मग ते फोटो बघायचो.
या सगळ्या गोष्टी बघायच्या. नंतरला कधी कधी काही मोबाईलचं स्टोरेज वगैरे फुल व्हायचं. तर ह्या जुन्या गोष्टी ठेवायच्या कुठं, काय करायचं कुठं. युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म नंतर समजला मला. मग बोललो इथे आपण स्टोअर करू या गोष्टी. आता कसं गुगल स्टोअर आलंय, बऱ्याच गोष्टी आलंय, आयक्लाउड आलंय, याचं आयफोनचं बरंच आहे. बऱ्याच गोष्टी आल्या. आता हार्ड डिस्क आल्या. त्यावेळेस काय एवढा फोन, बरोबर, त्या गोष्टी करायच्या काय. मग आमच्या 2018ला आमच्या जोळाई मातेचा जीर्णोत्तर सोहळा होता. काकाचा कॅमेरा होता, फोटो वगैरे काढलेले ते. आता काय करू, फोटो काइन मास्टर आपला. मला आठवलं काइन मास्टर म्हणजे आताच्या काळातल्या बऱ्याच व्हिडिओ एडिटर्सची ती सुरुवात होती काइन मास्टर. म्हणजे काइन मास्टर हॅक केलेला आणि त्याच्यामध्ये तो वॉटरमार्क यायचा नाही, बाकी सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये तो यायचा, त्यामध्ये फक्त यायचा नाही, क्रॅक केला. मग तो काइन मास्टर मध्ये फोटो सगळे लावले पद्धतशीर. म्हणजे शिकत होतो पद्धतशीर. सकाळी उठलं सगळे फोटो काढतो, देवळाचे कलश वगैरे असताना ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेस योगेश आग्रावकरचं गाणं आलेलं आई तुझं देवळ, ते असं लावलं, एडिट केलं आणि युट्यूबला अपलोड मारलं आणि टाकलं. जोळाई देवी जीर्णोद्धार सोहळा शेअर केलं ते गोष्टी. गावातून फोन एक दोन आले, अरे काय कॅसेट केलेस तू, वा 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 काय कॅसेट केलं. हो कॅसेट. त्यावेळेला लोकांना खरंच लोक या गोष्टीची युज ब्लॉगिंग युट्यूब वगैरे. युट्यूबला असं काय दिसलं की लोक अशी खूप खुश व्हायची, अरे बापरे टीव्ही वरती आला आपला पोरगा, असं व्हायचं. हा कॅसेट केलीस ती. बरेच असे भेटून भेटले, कमेंट आल्या, वा छान मस्त केलंस, गावची आठवण करून दिलेस, आम्ही आलो नाही जीर्णोद्धारला पण तू केलं. त्याच्यानंतरला आलं बोला असं करूया, मजा येते. ह्या गोष्टी राहतील. म्हणजे या गोष्टी आता सुद्धा 2018च्या गोष्टी आपण युट्यूबच्या चॅनलच्या मार्फत बघू शकतो. बरोबर, त्या गोष्टी राहतील. पण तू आम्हाला एकच गोष्ट सांग की ब्लॉगिंग करताना तर ब्लॉगिंग मध्ये तुझा एक्सपिरियन्स 7 वर्षाचा नाही म्हणतात, त्याचं 7वं वर्ष तुझं. मी सुद्धा आताच नुकतीच करायला लागले, तुला माहिती असेल. पण ब्लॉगिंग करताना आता जे नवीन, आता आमच्यासारखे जे नवीन नौके ब्लॉगर्स आहेत त्यांच्या सकट सगळेजण सांगतील की ब्लॉगिंग करताना काय अडचण येतात, त्यातल्या त्यात कॉमन अडचणी कोणत्या जे प्रत्येक ब्लॉगरला फेस करावे लागेल तुला असं वाटतं? मुळात आजकालचे क्रिएटर्स किंवा ब्लॉगर्स यायला लागले. तुम्ही काय बघून येतं किंवा काय म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये घुसताय. म्हणजे माझ्या प्रगती बनून तुम्ही करायला बघताय या सगळ्या गोष्टी, किंवा आता ह्यांनी ब्लॉगिंग करून चांगली गाडी घेतली, चांगलं घर घेतलंय म्हणून मी ब्लॉगिंग करेन आणि मी पण असं घेऊ शकतो, या भ्रमात तुम्ही येऊच नका. तुमच्यात काही गोष्टीचा टॅलेंट आहे, तुम्ही चांगले चित्र काढताय, तुमच्याकडे चांगले तुम्ही वक्ते आहात, तुम्ही कॉमेडी करता चांगली, तुम्ही ऍक्टिंग करता, तुम्ही चांगलं देवदर्शन घडवू शकता. सो अशा गोष्टीत तुम्ही जा. कारण मी ज्यावेळेस ब्लॉगर होतो, म्हणजे ब्लॉगर बनलो काय, ब्लॉगर म्हणून बनलो नव्हतं, असं करत पण त्याच्यानंतरला मला कळायला लागलो की अरे अशा अजून बऱ्याच व्हिडिओ होतात. ह्या फळा मला 2022ला कळालं की युट्यूबला इन्कम आहे. अच्छा, म्हणजे 18 पासून सुरू केलं, 4 वर्षांनंतर कळलं युट्यूबला इन्कम आहे. तेव्हा मॉनिटायझेशन चॅलेंज पण वेगळं होतं, 10,000 व्ह्यूज काहीतरी होतं. नाही 4,000 तास ते तेव्हा चेंज झालं होतं. आता काहीतरी इझिली झालंय या गोष्टी, पण त्यावेळेस खूप करायचं. पण आहे की तुम्ही ह्याचं त्याचं बघून तुम्ही येऊ नका. तुमच्यात जो टॅलेंट आहे तो हे करा. आजकाल ना सगळ्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे. म्हणजे एक व्हिडिओ टाकली की मला सक्सेस व्ह्यूज का नाही आले माझे. पूर्वी माझे 1000 व्ह्यूज यायचे ना, तेव्हा पण मग मी खूप खुश व्हायचो. असं आहे. पण इन्स्टंट सक्सेस त्यांना पाहिजे असतो, हे नकोय. तुम्ही कंटिन्युटी पाहिजे या गोष्टीला आणि तुम्ही तुमचं द्या. बरोबर, तर पुढे जा. लोक सुरुवात करताना काय गोष्टींचा एक रेफरन्स लावतायत, किंवा समजा एखादा ब्लॉगर दादा सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाकडे काही ना काही कला आहे, ती कला त्यांनी ओळखावी आणि त्या कलेला घेऊन त्यांनी ह्या गोष्टी कराव्या आणि ते सुद्धा जॉब सांभाळून करावं. तू ज्या सुरू केल्यास या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करणं, तुझा माइंड बोलायला लागेल की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे, त्यावेळेला ती सुरुवात कशी केली असेल? त्यावेळेला म्हणजे एकतर युट्यूबला काही रेफरन्स नव्हते त्यावेळेला. आता कोणी बघितलं की कसा ब्लॉग शूट करावा, सगळ्यांना माहिती कसा शॉट घेतले पाहिजेत, कसा माईक प्लेस केला पाहिजे. तेव्हा तू कोणता पहिला कॅमेरा, सांगितलं कॅमेरा युज केला, पहिला कोणता कॅमेरा युज केलास, किंवा पहिला कोणता माईक युज केलास, किंवा माईक युज केलास की नाही केलास, किंवा लाईट काय केली वगैरे ते सांग. ऍक्च्युली ब्लॉगिंग हा मोबाईलवरच होता. माझा सॅमसंग J2 चा फोन होता. फेमस ब्लिंक मागणं व्हायचं तो होता.
तो त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतरला त्याच्यानंतर मित्र मिळाले मला चांगले युट्यूबर्स. संदेश दादा आहे, कोकणकर अविनाश आहे किंवा एस्कॉर सतीश आहे. त्याने सुद्धा मला चांगलं मार्गदर्शन दिलं त्यावेळेस. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ना, म्हणजे ते सुद्धा त्यावेळेस त्यांचे पण चांगले सबस्क्रायबर होते. आणि आमचा अविनाश दादा आहे, सतीश दादा आहे, त्यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी तर लहान, त्यांच्यापेक्षा मी खूप लहान, म्हणजे 7-8 वर्षांनी लहान पोरग. आणि त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकून गेलो. त्यांच्याकडे सुद्धा कॅमेरा होते. मग माझी हाऊस म्हणजे एवढी, मला हट्टच केला घरच्यांशी, म्हणजे खूप हट्टी होतो. ते संदेश दादाकडे कॅमेरा होता कॅनॉन M50. बोललो मला तसा घ्यायचा आहे, M50 मिररलेस. बोललो मी कॅनॉनचा कॅमेरा घेतो M50. मग मम्मीला बोललो घे, म्हणजे कमवतोस काय हे ते. आई बोलली काय करणार त्यांनी, बोललो घेऊन तर दे फक्त. कॅमेरा घेतला, 2 महिने झाले आणि आला लॉकडाऊन. अरे बाप, हा बरोबर. लॉकडाऊन वाट लागली. आई एकटीच, ऍक्च्युली काय झालं, लॉकडाऊन मध्ये सगळे पप्पा पण घरी, आई हॉस्पिटल स्टाफ, म्हणजे तिलाच कामाला. आणि या सगळ्या गोष्टी, एक तर भाड्याच्या खोलीत राहायचं, भाडं भरणार हे, आणि त्यात हप्ता आय थिंक काहीतरी 6,000 होता. म्हणजे आई वडील मला नकोच घेऊ म्हटलेलं, पण तो माझा हट्ट खूप भयानक होता. तर मी म्हटलं, मी त्यावेळेस कामाला जायचो अगोदर. बोललो मी, माझा पगार आहे ना, माझा काहीतरी तेव्हा 8,500-9 हजार पगार होता. मी एका हॉस्पिटलमध्ये कामाला होतो मी सुद्धा. त्याच्यानंतरला मी तो सोडून मग कॉर्पोरेट मध्ये गेलेलो 2 महिन्यासाठी. तिथे तो हेच लागला. बोललो तिथे होतं एक 11-11.5 हजार पेमेंट होता. मग तिथे बोललो 5 हजार मला द्यायला काय. पण लॉकडाऊन लागला आणि सगळं घडलं असेल. बजाजचे हप्ते, पेनल्टी, म्हणजे एक 15 ते 16 हजार पेनल्टी लागली. 2-3 ह्याच्यात गेलं, ते गेलं. कॅमेरा पहिला मला आईने घेऊन दिला. आणि त्याच्यानंतरला हे लागलं आईचा, म्हणजे स्टार्टिंगला असं काय करतो या सगळ्या गोष्टी. तर हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या. पहिला कॅमेरा M50 होता, नंतरला माझ्याच पैशाने मी GoPro घेतला, तो पण विकला. माईक म्हणायला गेला बोयाचा होता. आता माईक मी चांगल्या रील करण्यासाठी एक 10 ते 12 हजाराचा माईक आहे, तो युज करतो. त्याची पण आहेत की चांगली क्वालिटी द्यायची आहे आता, तर तो युज करतो त्याच्यासाठी. आणि आता सध्या आयफोनवर बऱ्याच गोष्टी करतो. मग एडिटचं कसं मॅनेज करत त्यावेळेला? तसं सांगितलं स्कायन मास्टरवरती, ते कायन मास्टरवरती पण बऱ्याच काय गोष्टी त्यावेळेला पोरं करायची. म्हणजे एक ट्रान्झिशनच केलं, ते हात म्हणजे एकदम त्यावेळेला खूप ट्रेंडिंग ट्रान्झिशन, म्हणजे असा हात काढला, शॉर्ट मध्ये हात काढला, ट्रान्झिशन, हे त्यावेळेचा फेमस. म्हणजे कसं एडिटचं मॅनेज केलं? नाही, एडिट मी बेसिकच करायचं अजून सुद्धा मी बेसिक करत आहे. म्हणजे मी आता थोडं शिकतोय वगैरे. माझ्याकडे सेटअपला मला घ्यायचं होतं लॅपटॉपवर, पण ऐपतीप्रमाणे या गोष्टी आहेत, त्या हळूहळू घेणार. म्हणजे काय, म्हणजे हळूहळू अपडेट व्हायचं आहे या गोष्टीला. पण गरज आहे मित्रांनो, म्हणजे अगदीच तुम्हाला कोकण रॉ बघायचं असेल आणि एडिट सुद्धा रॉ असते, त्याच्यामध्ये जास्त किचकटपणा नाही. उगाच काहीतरी मॉन्टेज लावले, उगाच काहीतरी गिमिकपणा केला, उगाच काहीतरी किकबेल्ट गोष्टी पहिल्या लावल्या आणि मग ते पुढे कंटिन्यू लोक बघत लास्टला काहीच नसतं, असं काही नव्हतं. अजूनही काही नसतं. तुम्ही जर त्यांच्या दारी चॅनलवर आला असेल, तुम्हाला चांगलंच माहिती असेल गोष्टी. ज्या नसतील तर मी एकदम छोट्या तोंडी मोठा घास घेतो. ही गोष्ट म्हणजे आलेच असतील दारच्या चॅनलवरतून, पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही आताही जाऊन बघाल, तुम्ही खरंच या चॅनलवरती तुम्हाला कोकण म्हणजे एकदम रॉस बघायला मी शेणाच्या जमिनीवरती गावणेच खायला बसायला निघितलं, ते बघून आमच्या तोंडाला आलेलं पाणी वाच. दादा, त्याचा या पुढचा प्रश्न आता ऑलमोस्ट त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याचं म्हणजे कारण आता हे विचारण्याचं कारण काय प्रश्न असं पहिला सांगतो, घरच्यांचा कितपत पाठिंबा होता? आता ते त्याचं मेन कारण काय, आता तू सांगितल्याप्रमाणे आईने पहिला कॅमेरा घेऊन दिला, त्यानंतरला ते विसरणं तर होतं प्रत्येक घरामध्ये, काय करणार होतं ह्या गोष्टींचं वगैरे. आणि कट टू आज काही वर्षांनंतर मी पार्लेच्या प्रयोगामध्ये आईला तुझं परफॉर्मन्स बघून रडताना बघितलं, असं इमोशन होऊन येतं. आम्ही पण बघताना आम्हाला पण थोडं पाण्यात. असं काय वाटतं ट्रान्झिशन, घरचं पाठिंबा? स्टार्टिंग सुरुवात म्हणायला गेलात ना, तर कुणाच्याच घरचं म्हणजे काहीतरी क्षेत्र वेगळा निवडतोय ना, तर कुणाच्याच घरचा असा पाठिंबा नसणार असं मला वाटतं. कारण काहीतरी वेगळं करतोय. आपल्या घरच्याने आई वडिलांनी काय बघितलंय, जॉब, नोकरी, व्यवसाय, याच गोष्टी बघितल्यात. युट्यूब क्षेत्र हा आत्ता आलंय, 5-6 वर्ष झाली.
आलंय. सो त्यावेळेस मी बोललो हा काय मिळणार आहे तुला, बोललो आई काहीतरी मिळणार ह्या गोष्टी आहेत. आईला मी काय म्हटलेलं, मला 6 महिने रे, 6 महिने 6 महिन्यात काहीतरी लॉकडाऊनच्या नंतरला 6 महिने थोडा निवडलेला बघ. 6 महिन्यात काय करून नाही ना दाखवलं. तर मी युट्यूब सोडतो आणि ह्याला जी आहे ती नोकरी करतो किंवा काहीतरी करेल मी बोललो. 6 महिने 6 महिने ते मुदत. 6 महिन्यात मग काय झालं, मॉनिटायझेशन झालं युट्यूब. आईला दिवाळी होती, लक्ष्मीपूजन होतं, तेव्हा मग मी कॅश काढली 8,000 आणि ती देवालयात ठेवली. बरोबर. त्यावेळेला ते $100 झाल्यावरती वगैरे हा. issue होता. ते अजूनही आहे. हो. मग मावशी बोलले काय अमेरिकेतनं पैसे आले. $US अमेरिकेतला पैसा असं होतं. पण पैशासाठी ह्या गोष्टी नाही आता. म्हणजे आजकाल लोकांना असं वाटतं की पैशासाठी व्हिडिओ करतो किंवा ह्या गोष्टी आहेत. कारण जर पहिले ना व्हिडिओला खूप सपोर्ट असायचा या गोष्टीचा. पण आता काय होतं माहितीये का, लोकांच्या नजरेत फक्त पैसा दिसतो, मेहनत दिसत नाही. खरंच दिसत नाही. येस. कारण पैशाने माणूस बदलत चालतो. नजरेत एकदा पैसा आला ना तर तो गफलत होते या गोष्टीचे. कारण आता खूप जण असं बोलतात काय युट्यूब मधून पैसा कमवतो म्हणून तर माझं तर म्हणणं आहे तुम्ही पण युट्यूबला या म्हणजे कळेल. बरोबर. म्हणजे भल्या भल्यांची काय काय मॉनिटायझेशन होत नाही असं ही गोष्ट खरं. सो आईच नंतर हळूहळू मग घरच्यांचा सपोर्ट पण सगळं होतात काय नाही, त्यांचा विश्वास आहे या गोष्टीत. आईचा पण काय शेवटी आई आहे त्या गोष्टी आहेत, तिचा पण हळूहळू सपोर्ट. आता तो फुल सपोर्ट करते मला. म्हणजे आता तो प्रश्न मला घरच्यांनी कधी अडवलंच नाही या गोष्टीत आणि ह्या गोष्टी हेच नाही तर माझे घरचे बेस्ट आहेत. असे मला तर म्हणणं आहे की काहीतरी मुलांना संधी द्या काहीतरी वेगळं करण्यात. फक्त मुलांना ऑब्झर्व करा काय करतो काय. जर अड्ड्यात पडला तर त्यांना सांगत या गोष्टी आहेत. नक्कीच. म्हणजे मला तरी एवढं वाटतं, जेवढं माझं ऑब्झर्वेशन, तसं माझं वय तेवढं नाहीये, पण माझं ऑब्झर्वेशन असं सांगेल की बऱ्यापैकी पालकांचं इतकंच म्हणणं असतं की तुम्ही कंटेंट क्रिएशन ही गोष्ट आहे ना, ही खूप बोलतो ना फ्लक्च्युएट इन्कम याच्यामध्ये असते. कधी 5,000 कमवलं, कधी 50 सुद्धा कमवलं, पण खूप फ्लक्च्युएट असते याच्यामध्ये इन्कम. त्यामुळे घरचं इतकंच म्हणणं असतं तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू कर, फक्त त्यामध्ये इन्कम कमवशील का तू त्यामध्ये, तेव्हा तू घर चालू शकतोस. हा प्रश्न असतो. तर त्या पुढचं थोडस क्वेश्चन असं आहे की ब्लॉगिंगसाठी तुझं प्रोफेशन झालं होतं थोडं आणि नंतर ब्लॉगिंगसाठी सगळ्यात पहिली मोठी खरेदी कोणती केली? ब्लॉगिंगसाठी गोप्रो 40,000चा होता. माझ्याकडे बजाजचा आयडी नव्हता. माझा मित्र आहे सचिन दादा, त्याच्या आयडीवर EMI करून घेतली. मी हप्ते भरून बोललो काहीतरी 9 महिने हप्ते भरायचो. गोप्रो घेतला. गोप्रो 9 बरोबर. पहिला गोप्रो जातो 10 मला सुद्धा आठवत आहे. 10 महिने वापरला. बोलो गोप्रो मध्ये काला दिसतोय झाला. बोलो गोप्रो मध्ये खूपच रॉ दिसतं मित्रांनो. हा पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे ब्लॉगर्स लोकांना कळेल की आम्ही काय बोलतो ऍक्च्युली. गोप्रो मध्ये खूपच रॉ दिसतो आणि टेक्स्चर जो चेहऱ्याचा जो आहे तो दिसतो. आयफोन मध्ये तसं नाही. आयफोन मध्ये थोडंसं तुम्हाला ऍडव्हान्स दिसतं की बाबा त्याचं स्किन टोन चांगला आहे वगैरे. म्हणजे ब्लॉगिंग करता करता अचानक गाडी ऍक्टिंग कडे कशी काय वळली? ऍक्च्युली मला ना लहानपणापासून वाटायचं की करूया काहीतरी करूया. पण आमच्या दापोली तालुक्यात ना म्हणजे माझ्या आहेत क्षेत्र आहेत, प्लॅटफॉर्म आहेत, पण माझ्या वाडीत माझ्या गावात कला क्षेत्र किंवा कला ह्याच्यात असं प्लॅटफॉर्म मध्ये नव्हतंच. आता बघ गोवागर, रत्नागिरी, चिपळूण या साईडला बेस पॉइंट नमन आहे. नमनातून बरेच असे कलाकार घडतात. ही लोककला आहे. तशी इकडे आहे पण आमच्या वाडीत तरी नव्हती. तर मी काय करणार येतं. सो मी लॉकडाऊनच्या अगोदर टिकटॉक होतं. टिकटॉक होतं तर तेव्हा कोरोना यायच्या अगोदर आहे. लॉकडाऊन पर्यंत टिकटॉक होतं. लॉकडाऊनच्या अगोदर पासूनच आहे ना. कोरोना यायच्या अगोदर कॉमेडी करूया काहीतरी. काय कोरोना कोण बोलते करोना आहे, कोण बोलते कोरोना, असं काय. मी व्हिडिओ ही बघितलं होते वाटतं. ती फेब्रुवारीची आहे. मी बघितली. आय थिंक फेब्रुवारी 2020 असं काहीतरी आहे की 2019 असेल. 19 त्यावेळेला ते स्टार्टिंग आहे. आणि 21 मार्चला
लॉकडाऊन लागलं ना मेन वालं. बरोबर. आई खुश मी लॉकडाऊन गावी नाही गावी नाही अडकलंय. मुंबईला. बोला 10 दिवस मस्त आराम करायचा. बॉस बीस कोण नाही काय नाही. म्हणलं आता व्हिडिओ करेन मी. 10 दिवसाची 15 दिवस झाले 20 दिवस 6 महिने झाले. व्हिडिओ काय सोडले नाही पण त्या मी ह्याला पण टिकटॉकला शिंगेला अगोदर जेवण गेलो तेव्हा पण केलेला. कॉमेडीकडे हळूहळू बोललो. म्हणजे माझ्याकडे हिडन टॅलेंट होता हे मला माहित नव्हतं. पण बोललो आईला हे पण करू शकतो आपण, जाऊया ना. म्हणजे स्वप्न म्हणजे गॅदरिंगला करायचो आम्ही पण एवढं नाही करायचो. पण ठीक आहे बोला हळूहळू शिकूया. नाही खरंच आहे, ह्या गोष्टी कॉन्फिडन्स येतात. कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो. तसंच आपण खूप असं म्हणजे अगदी सहजता येते आपल्या ऍक्ट मध्ये. आपण ज्या गोष्टी आपण दडपण घेऊन करत असतो त्या गोष्टी एकदम सहज करून जातो. काही वर्षांपूर्वीचा एक ब्लॉग मी बघितला ज्याला खूप मिलियन मध्ये व्ह्यूज असतील बहुतेक त्या ब्लॉगला. त्याच्यामध्ये यांच्या ब्लॉग मध्ये वाघ आला होता पण तो सो कॉल्ड ब्लॉग होता. त्याच्यामध्ये जो काय निखिल दादा पळालेला आहे तो किस्सा मला सांगा. तर ते तो खिडकी बंद कर त्या गावात ऍक्च्युली ना ती व्हिडिओ खूप जणांना फेक वाटतं आणि खूप जणांना असं वाटतं क्लिक बिक व्ह्यूज साठी केलंय. पण आईची शपथ घेऊन सांगतो, आई शपथ परत त्या घरात जाणार नाही. ऍक्च्युली सकाळ आम्ही जनशताब्दी गाडीने निघालेलो. तर तो नितीन दादा आमचा सातोबे त्यांनी सकाळपासून तो माहोल क्रिएट केला. आणि ना रत्नागिरीचा तो घर होता आणि 7-8 दिवसापूर्वी हातकंबाच्या इथे एक व्हिडिओ बघितलेली तो वाघ पिसळलाय आणि ती आजी म्हणते जा बाबा इकडनं जा. आणि तो दादा असंच आमच्याकडे वाघ असतात हे ते काळोख असतो हे ते झालं. मग दुपारी ती व्हिडिओ संपवली. बोललो दुपारी एक व्हिडिओ चालू करतो जोशात मस्त ते मस्त असं झोपून घेऊन राम मंडळी चालू केला. मडका आणायला गेलो तिथं तर वेगळीच निवळीच मडका आणायला गेलो. पोपटीसाठी हवाय ना काका मडका द्या. कोणाचं माहित झालंय असं मडका कशाला नेत आहो माहित नाही झालं आम्हाला पाहिजे पोपटीसाठी. याला एवढी भेटला बोल एवढा काय करायचं एवढा काय. परत गेलो तिकडं पालीत एवढा मटका घेतला. मग गेलो मी चिकन साफ करतोय. अरे दादा बोलला अरे मी आला नाही तर विसरलो काहीतरी आणायचं विसरलो बोलला गेला. पाऊस कर काका बोलला मी अरे असं करे गमत वाघ आला पाहिजे हे ते आम्ही आमच्याच करतोय. आधी एकदा नरकाळी खोडला आवाज तो जो पहिला आवाज ना आता निखिल दादा होता पोपटी सोलतोय आणि इकडे होतो वाघ वर हट्ट म्हणते. आणि इथून जे दुसरं याला वाघ ओ काका वाघाचा आवाज आवाज कर का ओ घरात तिघ जण आणि ते खिडकीतला तो इन्सिडेंट होतो. खिडकी बंद कर हार्ट मेला हार्टबीट सुपर पॉवर हात म्हणजे आयुष्यात कधी घाबरला नसेल तेवढा घाबरलेलो बेकार घाबरलेलो. अजून सुद्धा ती भीती आहे त्या गोष्टीची. असे काही रात्रीवर झोपलो नाही मी नाही झोपलो. पण असेच काही आता ब्लॉगिंग करताना गंभीर किस्से खूप होतात. त्यापैकी अजून एखादा आम्हाला किस्सा ऐकायचा जो आम्हाला ब्लॉगच्या बाहेरचा असेल कदाचित ब्लॉग मध्ये आलाच नसेल. ब्लॉगच्या बाहेरचा फॅन मुवमेंट आहे गमतीदार म्हणजे ते मला सांगायला आवडेल की नाही माहित नाही. सांगा आता आम्हाला सांगितलं. आमच्या इथे ना मैत झालेला तिथं हे तरुण होता म्हणजे त्यांना 2 मुलं होती आणि 45 वयापर्यंत असेल तो 45 ऑफ झाला तो. आणि मैताला गेलो परत येतात बघ घरी. सो मी काय आलं दापोलीतनं गेलो करायचं डायरेक्ट स्मशानात गेलो. तिकडे विधी वगैरे करून आम्ही आलो. तर घरी त्याच्या तांदूळ ठेवायला जायला लागतात हे नमस्कार करून यायला लागतात. पायरी चढतोय तिकडनं कोणतरी त्यांचे नातेवाईक होते. मला बघितलं अरे मैत्री हसू की रडू मैदानी ठिकाणी मैदानी घरात हसू त्या काकी होते त्या ओव्हर एक्साइट झाल्या ना मला. त्यांनी की दादा चांगला होता तुझ्या व्हिडिओ बघायची. मी आता काय बोलू तुझे व्हिडिओ बघायची विचार असं नाही तुझ्या व्हिडिओ मध्ये ह्यांना बघायची मी. झालं पाया पण मला ना पेट फोटो काढायचा तुझ्यासोबत पण मी आता कसा काढू मला मग
काय खाल्ला काय मी काय कारण तो माहोलच वेगळा होता ना, सट्टा खुलवी. हा एक भारी मुवमेंट होता तो. आता एक गमतीदार किस्साकडून थोडस ब्लॉगिंगच्या दुनियेकडे परत येऊया. ब्लॉगिंग मध्ये जर आपण नोटीस केलं, बाहेरच्या देशांमध्ये खूप या गोष्टी युज केल्यात आणि ना बाहेर तुम्ही असं खूप गर्दीमध्ये जरी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे कोण डुंबू सुद्धा बघत नाही काय करतोय. पण आपल्याकडे इंडियात भाई कुठं पण जा, कुठं पण तुम्ही ब्लॉगिंग सुरू करा, तुमच्याकडे असे 10 तोंड बघतात. हा काय करतोय, येडाय काय रे, काय बडबडतोय काय, हा एवढा जोर जोर काय बडबडतोय. तेव्हा असं काय झालं की कोणतरी असं आलं आणि डायरेक्ट तोंडाकडे बघत बसतो. आणि आपल्याला डिस्टर्ब होतं त्या गोष्टी. मग आपण खूप असं एम्बेरस होतो, आपण थोडं थांबवतो आता काही झालं नाही. अजूनही होतो मी, अजूनही होतो, अजूनही मध्येच मी पिसाळलेलो. अरे गे पब्लिक करतात, मी चालू करतो आता जातो. आता थोडं काय व्हायला लागले कारण ना खूप पब्लिक ओळखायला लागले. बरोबर. त्यामुळे तो हे मग मध्येच थांबवतात नाही हो. तो बऱ्याच गोष्टी डिस्टर्बन्स होतात आणि काही गोष्टींची इन्फॉर्मेशन द्यायची असते ना, अचानक आले लिंक तुटते. लिंक तुटते. बरोबर. मग काय होतं, मग पूर्वी तर मी घाबरायचो म्हणजे कोण आलं, हा नमस्कार मंडळी, माझे नाव निखिल सपकाळ, कोण आला ना कॅमेरा येडा नको बोलाय मला. गेला काय, नमस्कार मंडळी, माझं नाव, गाडी येते आता काय करा. प्रत्येक ब्लॉगर आता जे काय आपले व्ह्यूअर बघतात त्यापैकी जे कोणी ब्लॉगिंग करतात त्यांना खरंच माहिती ही गोष्ट की असं कोणी अचानक आलं की आपण इम्बेरस होतो आणि आपण नमस्कार मंडळी आणि थांबा गेला, नमस्कार मंडळी आणि असं कधी परत कंटिन्यू करावं लागतं त्या गोष्टी, किंवा आपण कंटिन्यू करतोच नाही कधी कधी. तर ब्लॉगिंग करताना ना मेन मोस्ट ऑफ लोकांचं ब्लॉग एंड करत राहून जातो. हो, ही कॉमन गोष्ट आहे ब्लॉगर लोकांमध्ये, ब्लॉग एंडच करत राहून जातो. म्हणजे ॲब्रप्ट काहीतरी तिथे डायरेक्ट कट टाकून ब्लॉग संपवतात. तुझ्यासोबत असं झालं की? हा, मी काय विसरतो, कधी कधी कंटाळा करतो, कंटाळा नाही होत पण विसरतो. मग दुसऱ्या दिवशी मध्ये लगेच एंड शूट करून लगेच मग अजूनही एडिटची कामं आता हो, प्रोजेक्ट चालू आहे तो आज मला टाकायचं संध्याकाळी 5 वाजता येताना करत होतो. आपलं हाय सट लगेच उडवतो. आता पण मासेमारी वगैरे करून आला गावाला. हो, खूप मजा सुरू आहे. मेन आता काही गोष्टी आहेत ना लोकांना, तुम्हाला ना ज्या गोष्टी थोड्या बॅकएंडला असतात त्या गोष्टी लोक निघून जातात त्यावेळेला. अशा म्हणजे क्षण असा होता, यांचं दापोलीमध्ये नमन होतं काही कार्यक्रमामध्ये, रत्नागिरी त्यांचं नमन होतं काही कारणास्तव. तर तिकडे नमन चालू असताना अचानक पाऊस आला आणि सगळे पूर्ण सेटअप त्यांचा भिजला. तो किस्सा सांग, म्हणजे तो किस्सा तुझ्या तोंडून आम्हाला ऐकायला खूप. ऍक्च्युली आता हा रिसेंटच्या मे महिन्यात होता रत्नागिरीमध्ये नमन, आणि 9, 10, 11 तर 10, 11, 12 असं तारखा होत्या. आणि गावाला 10, 11, 12, 13 तारखेला काहीतरी हे असतं, गावाला गावकीच्या किंवा वाडीच्या पूजांचं सीझन असतं. तर आमचा होता 11 तारखेला आणि 10, 11 त्याच्या अगोदर पण पंचक्रोशीत नमन नाटक चालूच होते. म्हणजे होते तिकडे सुद्धा. आणि आता कोकणी निखिलचं पण नमन आहे, मी नाही असा नाही, पण लोकांनी दिलेले माझं प्रेम आहे. खूप पब्लिक आला, भयानक पब्लिक आलेला तिकडे. खंडाळा पंचक्रोशीत गडनरळ गावामध्ये होतं, भयानक पब्लिक आलेलं. म्हणजे बसायला जागा नव्हती, ऑलरेडी संडासच्या त्या पात्र्यावरून बघत होती लोक. बापरे, खूप म्हणजे म्हणजे एकतर तो अमोल दादा आहे आमचा त्या गावाचे, आणि गायक होती, संगीतताई होती, बरेच असे आर्टिस्ट होते मुंबईचे. सगळ्यांना बघून काहीतरी वेगळं आहे. आणि जी मजा आली ना, खूप भरपूर मजा आली एंट्रीला वगैरे. माझी ते एंट्री लास्टला निखिल कधी येते वाट होत होते. एंट्री झाली, मग वगनाट्य सुरुवात झाली. चालू होतं वगनाट्य, लाईट गेली. आता काय पब्लिकनी टॉर्चवर चालू केला तरी आम्ही थांबलो नाही, पब्लिक पण गेला नाही. कारण काय होतं, नमन गणगवळण झाली की वगनाट्याला बराचसा पब्लिक निघून जातो काही ठिकाणी, पब्लिक थांबलं. नंतरला जो लाईट गेली, पाऊस नंतर काय अंदाज ना, जो आलाय ना वाऱ्यासारखा पाऊस तो आलाच. म्हणजे काहीच करायला मिळालं. लाईट गेली त्यामुळे दिसत नाही, साऊंडच्या मशीनीच होत्या, या सगळ्या गोष्टी होत्या, आमच्या साऊंडवाल्याची लाईटी होत्या, पडदेवाल्या नेपथ्यवाल्याच्या होत्या, बऱ्याच गोष्टी भिजल्या, ह्या गोष्टी झाल्या, नुकसानी पण खूप गोष्टीच्या झाल्या अशा.
बॅकला होतात बऱ्याच गोष्टी. स्ट्रगल खूप गरज आहे म्हणजे पडद्यामागे हे आहे स्ट्रगल. ऍक्टर लोकांचं स्ट्रगल नाही तर खूप म्हणजे सेटअप वाल्यांचं स्ट्रगल आहे, साऊंड वाल्यांचं स्ट्रगल आहे, सगळ्यांचंच आहे. ना आणि म्हटलं तरी पण जे ऍक्ट करत असतात ते पटकन त्यांचा जो गेटअप घेऊन पळू शकतात. हो. पण साऊंड वाले असतील किंवा साऊंडचे स्पीकर्स आहेत, कॅशो बाजूला बसलाय तो माणूस आहे, हे सगळे जे काही बॅकएंड वाले लाईट वाले बसलेले आहेत त्यांचा सेटअप उचलायला मित्रांनो खूप वेळ लागतो. सेन्सिटिव्ह म्हणजे 10-12 लाखाचा सेटअप आहे. सेटअप आहे भरपूर, आणि त्यात इतका जोरात जर पाऊस झाला आणि त्यावेळेला तो मी जो बघितला त्या व्हिडिओमध्ये पाऊस अचानक आला होता. अचानक पाऊस. थोडं सुरू झालं वगैरे असं नाही झालं, अचानकच मोठा पाऊस आला आणि इतक्या मोठ्या मशीन पाण्यात भिजताना त्या ब्लॉग मध्ये आम्ही बघू शकतो. ताडपत्री टाकली तरी पण ताडपत्री टाकून किती वाचवा. अशा वेळेला अशा गोष्टी होतात मित्रांनो. काही आणि गोष्टी असतात ज्या खूप इमोशनल टच असतो आपल्या या गोष्टींशी. तर कधी कधी अशा जो काही गोष्टी घडतात मित्रांनो त्यावेळेला आपण एखादा परफॉर्मन्स असतो तो आपण खूप रेडी केलेला असतो. आज हा पंच मारूया, आज पण तू पण केलं असेल आज हा पंच मारूया, आज ना आपण ही आपण बघूया, हा वाला पंच टाकून बघूया लोक हसतात का. आणि असं करत असतानाच अचानक काय असं घडलं की मग तो शो तर खराब झाला, पण आपलं पण एक मॉरल डाऊन होतं की अरे हे करायचं होतं यार, हे राहून गेलं, तर पुढच्या शो कधी लागेल ते माहिती नाही. हा पण इमोशनल टच एक असतो आपल्या. आता मेन एक गोष्ट मला खरंच नोटीस केली मी आणि ती खरं तुमच्यापर्यंत आणावीशी वाटते मला. अगदी काही 1-1.5 वर्षापूर्वीच दादाचे आजोबा ऑफ झाले बरोबर, आणि त्याच दिवशी दादाचा एक खूप मोठा कार्यक्रम लागला होता, महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता. आणि मग तो काय प्रसंग होता, ते द्वंद्व जे आपण अडकतो आणि म्हणजे तो शो सुद्धा कॅन्सल करू शकत नाही, आपले घरचे आपले आजोबा गेले, त्या क्षणी तुला काय फील होत होतं, म्हणजे काय करायचं? ऍक्च्युली उद्या शो आहे माझा रात्री, आदल्या दिवशी मी निघत होतो प्रिपरेशन इकडे रत्नागिरीला. तर महाराष्ट्र शासनाचा शो होता, मला एक महाराष्ट्र शासनाने दिलेला एक रजिस्टर सर्टिफिकेट मिळणार होतं, या सगळ्या गोष्टी होत्या. सकाळी निघतोय मी दिवा सावंतवाडी गाडीने रत्नागिरीला, तितक्या गावावरून फोन येतो की बाबांचं असं असं झालंय. आईला घेऊन मी दापोलीत गेलो, पटवर्धन हॉस्पिटलच्या इथे ऍडमिट झाले, जी होता तेव्हापर्यंत. त्यानंतरला मग शेवटी जाणारा माणूस जातोच, बाकी ती वेळ होती त्यांची जाण्याची. ते गेले, मुंबईकर येणार होते, मावशी सगळ्या गोष्टी येणार होत्या. उद्या शो आहे ना, पण उद्या सकाळी 10 वाजता मैत निघणार होता घरात. आई माझी आदल्या दिवशी म्हणत होते, आई कचलेली, पण रात्री बोलली निखिल तू जा सकाळी, नको थांब. बोललो, मग मी कॅल्क्युलेट केलं की इथून जर मैत केलं 10-12 वाजेपर्यंत तरी हे केलं, त्याच्यानंतरला पुढे आपण रत्नागिरीत एक 4 तासात तरी पोहोचू शकतो. मग काय करू, तिकडनं डायरेक्टर आमचे सर आहेत त्यांचा फोन आला, काय करतोस निखिल, कारण लीडलाच होतो ना तिकडे सुद्धा नमनमध्ये, काय करतोस कसं. बोललो डोंट वरी सर, मी येतो, बोललो काहीतरी करतो मॅनेज, बोललो केलं. सकाळी मग 10 वाजता आम्ही मग मैत उचललेलं बाबांचं. तिकडे मैत नेताना पण गावची माणसं, कोण जास्त मुंबईची आलेली भाऊकी आलेली, या सगळ्या गोष्टी आलेली, पण हे नव्हता ना रे गावाला. ऍक्च्युली आमच्या आजोबांच्या गावाला जास्त कोण राहत नाही स्मशानाला. मी कधी मैताला खांद्याला लावलेलं नाही ह्याला या आधी. आणि आमच्यात असं म्हणतात जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत लावायचं पण जास्त म्हातारी माणसं ना रे जायला चालायला. अरे आणि खूप अंतर होतं. मी, माझा काका, माझा मावस भाऊ किंवा अजून 2 जण होतो, आम्ही अल्टून परतून मग ती तिरणी खांदा लावून आम्ही नेलेली तिकडे. अजून खूप जण होती, नाही असं नाही, खूप जण होती, पण प्रत्येकाची ती घेण्याची ऐपत पाहिजे ना, दमायचे. आम्ही विचार केला, म्हणलं चल, ते घेऊन गेलो, विधी झाल्या, आंघोळ केली आणि तसाच निघालोय, तर काहीतरी 5 वाजता पोहोचलो नाही तसं. पण त्या शो मध्ये मग कॉन्सन्ट्रेशन फरक पडला काय माहिती. नमन ही लोककला अशी आहे ना आपल्याकडची, जी जगवते, आणि कलाकार हा कोणासाठी थांबत नाही, हे आहे ना, म्हणजे ही सेवा आहे रंगभूमीची. पहिली ती मृदुंगाची थाप आणि हा ओरिजिनल नमन होता.
ऍक्च्युली ग्रामदैवत आई झोळाई देवीचा, जी माझे सुद्धा आसोद गावची आहे आणि गुहागरची चिखली गावची ग्रामदैवत आहे. तर मला प्रत्येक नमनचा जो पहिला जो हे असतो ना, तिथे मला रडू येतोच. म्हणजे जो करू नमन करतो ना, करू प्रथम नमन, तो पहिली नांदी आहे त्या गोष्टीची. प्रत्येकाला होतं. मी त्यावेळेस बाबाला स्मरण करायचो, आजचा प्रयोग होता आणि चांगला गेला तो प्रयोग. आणि त्या दिवशी म्हणजे चांगला गेला. मग तो प्रयोग त्यांच्यासाठी होता असं मी हे केलं. खूप ह्याच्यातून गेलेलो, म्हणजे अडचण होती त्यावेळेला कसं, आणि दुसऱ्या दिवशी परत 3 दिवस होते. सकाळी 8 वाजता पोहोचायचो. कसंही करून मग ते गेलो. मग मी खूप म्हणजे मित्रांनो, हे अशी इमोशनल किस्से असतात नाही तुम्हाला नाही म्हणजे ना, तर त्या दिवशी पण दादा सांगितलं, पण इतकं शॉर्ट मध्ये सांगितलं आणि ते इतकं मोठं होतं त्या मागे या गोष्टी. आता आणि सांगता दादाने आता जवळपास 5 मिनिटं लागली, पण त्या 5 मिनिटांमध्ये पण जो काय प्रवास होता तो तिथून, तो प्रवास किती पाय जड झाले असतील तिथून जातात. अरे रात्र जात नव्हती रे, रात्र जात नव्हती. विचार एवढे, आजीचं कसं होईल, या सगळ्या गोष्टी होत्या. तर ते काय माहितीये, प्रत्येक फॅमिलीला काही ना काहीतरी आहेच. म्हणजे आपण बोलतो ना, माझ्याच बाबतीत का असं, प्रत्येकाच्या नशिबाला काही ना काहीतरी दिलेलं आहे. त्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या आणि माणूस जाणारा हा जातोच. माझे आजोबा खरंच खूप चांगले, म्हणजे मी हा नाही विचार केला की का गेले, ते लोळत नाही गेले किंवा कुठं पडून नाही गेले, हे नाही गेले, चांगले देवाने नाही एवढं माणूस. तर अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला बॅकएंडला माहिती नसतात, या ऑफरिंग स्टोरी असतात. म्हणूनच मी हा पॉडकास्ट त्यासाठीच राहतात. ऑनफ्रेम लोकांच्या ह्या ऑफरिंग स्टोरीजना खरंच नाही कोणासमोर येतात आणि ऑनफ्रेम लोक सांगतही नाही, कारण की सगळ्यांना ठाऊक असतं की या गोष्टी सगळ्यांसमोर आणणार काही नाहीये. तुला माहितीये का, मी सॉरी थांबवतो, मला ना पॉडकास्ट साठी खूप फोन यायचे, पण मला या गोष्टी सांगायच्या नव्हत्या. म्हणजे ह्या गोष्टी प्रायव्हेट आहेत, त्या प्रायव्हेटच. आता तो विषय काढलाच म्हणून मी सांगितलं या गोष्टी, पण असं होतं ना की लोकांना सक्सेसच दिसतं, त्यामागचं स्ट्रगल दिसत नाही. बरोबर. म्हणजे असं आता कोकणी निखिलनी रूम घेतली आहे ना, तर फक्त त्याच्याकडे पैसा आलाय तेवढाच दिसतं, पण तो पैसा कसा उभा केलाय किंवा त्याच्यासाठी किती मेहनत केली आहे किंवा अजून काय त्याच्यासाठी कष्ट करतोय हे कोणालाच दिसत नाही. म्हणजे जरी उद्या तुझ्याकडं तू चांगला तर स्टुडिओ घेतलास ना, आईला काय पैसा आला असेल म्हणून त्याने घेतला, पण त्याच्यासाठी तू किती एफर्ट्स घेतलेस, कुणाकडनं कसा लोन घेतलास आणि आजपर्यंत कसे लोन फेडतोस ना, त्या गोष्टी कोणाला माहित नाही पडत किंवा त्या गोष्टींचं घेणं देणं नसतो. फक्त हा सक्सेस का आहे किंवा सक्सेस झाला हेच फक्त असतं. फक्त प्रश्नचिन्ह नसतं कसा झाला, हे नसतं कोणाचं, असं आहे. म्हणून तुला ह्या गोष्टी न सांगण्याला बरं असतात, पण ते आज रिव्हल होत आहे. पण खरंच खूप म्हणजे धन्यवाद. मी तर म्हणेन की आमच्या चॅनलवरती येऊन तुम्ही खरंच ओपन अप झाला तेवढं. मेन आता मला मेन गोष्टीवरती यायचं थोडं आपण वातावरण थोडंसं चेंज करूया. दादाला तू विश्वास ठेवणार नाही अशा गोष्टी कोकणी निखिल या नावाने कोकणासाठी केली. त्यामध्ये रियल टू रील असं अवॉर्ड तुला मिळालं. त्यानंतरला कलात्मक रिस्टार अवॉर्ड मिळालं, ते पण शरद पवारांच्या असतं. तो किस्सा काय होता, म्हणजे त्यावेळेला तुला खरं वाटलं होतं का आपल्या अख्ख्या कोकणात, पूर्ण कोकण भागामधून कोकणी निखिलला बोलवलेलं होतं? त्यावेळी मला मेल आला की कलात्मक स्टारचा अवॉर्ड आहे, या संस्थेतर्फे आहे आणि शरद पवारांच्या हस्ते. मला पहिलं फेक वाटलं या गोष्टी. ठीक आहे, चल कॉल करूया. तो जो प्रोडक्ट त्यांचा फोन तो होता, त्यांनी बोललं या तुम्ही. बरेच झाले आणि कोल्हापूर, सातारा, सांगलीचे खूप जण होते तिथं, कोकणातला मीच होतो. पण ज्या तिथे पॉलिटिशियन्स होते ते सुद्धा कोकणातलेच होते आणि त्यांना म्हणजे खूप क्रिएटर्स तिकडचे ते ह्या सगळ्या गोष्टी, आणि मी तिकडचा होतो. बोललो त्यांच्यापेक्षा आपल्याकडे इतके चांगले चांगले क्रिएटर आहेत, त्यांना का नाही घेतले आणि तुम्ही या कोकणातले. सो असू दे, पॉलिटिकली गोष्टी होत्या, त्यात मला काही उसायचं नाही. पण तसं कळलं ना की मला अवॉर्ड मिळणार आहे, माझ्या गावातून एवढे माझे गावचे खुश झाले. गावातून सचिव आहेत, त्यांनी लेटर दिला त्यांना की खूप धन्यवाद, आमच्या गावच्या एका सुपुत्राला तुम्ही अवॉर्ड दिला, तुमची संस्था आहे त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. हा लेटर दिला त्यांना.
श्री गावच्या अभिमान आहे गावच्या माझ्या किती अभिमान वाटला आपला स्वतःचा म्हणजे. आणि ह्या सणासाठी एक कंटेंट क्रिएटर खूप झगडत असतो आणि ही एक थाप असते पाठीवरती, जेणेकरून एक ब्लॉग हुकला तरी चालतो कधी कधी, पण त्यामागे 100 ब्लॉग बनवायची ताकद आमच्यामध्ये येते. आता आपण ब्लॉगिंग कडे परत जरासं वळूया. ब्लॉगिंग मध्ये कन्सिस्टंट राहणं किती महत्वाचं आहे आणि ते किती कठीण आहे? ऍक्च्युली खूप महत्वाचं आहे. मी आता मध्ये 6 महिने माझ्या कंटिन्युटी नव्हती, कारण माझ्या कुटुंबाची जबाबदारी, मी नाटक करत होतो, त्या नाटकाचा निर्माता होतो, प्लस नमन करायचो. नाटक नमन याला तुला तर माहिती, तू नाट्य क्षेत्रातलं किती वेळ द्यायचे, ते किती रिहर्सल द्यायला लागते तुला माहिती. माझी कंटिन्युटी हरवलेली 5-6 महिने. माझा डाऊनफॉल एवढा चालू होता, एक तर इन्कम बंद होती, त्यात व्ह्यूज गेले, त्यामध्ये महिन्यातून 2 व्हिडिओ टाकायचे, 2-3 व्हिडिओ टाकायचे, त्याला पण व्ह्यूज नाही येत, काय नाही. कुठेतरी कंटिन्युटी हरवलेली. आता कुठेतरी परत त्याला गिव्ह अप करतो या गोष्टीला, की त्याला परत कंटिन्युटी खूप महत्वाची. म्हणजे आठवड्यातून तुला 4-5 तरी व्हिडिओ हवेतच युट्यूबला, तर कुठेतरी युट्यूब तुझा सजेशन देणार, रेकमेंडेशन देणार लोकांकडे, परत युट्यूब तुला काही ना काही देणार. जोपर्यंत युट्यूब असा आहे की तू किती प्रमाणात काय बघत असतो. सबस्क्रायबर वाढायला साधारण किती वेळ लागला? म्हणजे मला 1.5-2 वर्ष लागले, 2-3 वर्ष झाले. आता तो खपक्यात तू शॉर्ट्सनी वाढवू शकतो. बरोबर. पहिले नाही, 1000 सबस्क्रायबर माझे काहीतरी 1.5 वर्षात झाले. 1.5 वर्षानंतर? 1.5 वर्ष. जेवढ्या वेळात 1.5 महिन्यात काही जण गिव्ह करतात, 1.5 वर्षामध्ये एवढा वेळ लागतो मित्रांनो, म्हणजे लक्षात घ्या. वाढणाऱ्यांचे वाढतात बघ. तुमच्याकडे कंटेंट तगडा असेल, तुमचं सगळं काही तगडं असेल ना, तुमचं एका दिवसात 1000 काय 1 लाख वाढू शकतो. हो, खरंच आहे. तयारीनिशी आपण उतरतो नक्कीच. मग कधी असं वाटलं गिव्ह अप करावं, सर जाऊ दे रे, युट्यूब सोडतो मी आता जसं तू बोलत की तुझा एक बॅड फेस येऊन गेला, कधी असं वाटलं कधी गिव्ह अप करतो, बस झालं आता एक? नाही वाटलं नाही. मध्ये थांबलेलो मी, पण असं वाटलं नाही कधी. कारण युट्यूब हा मी आधी पैसा म्हणून बघितलाच नाही कधी. आता इन्कम आहे, काही गोष्टी युट्यूबच्या मार्फत ओळखी झाल्यात, माझा स्वतःचा व्यवसाय आहे, त्याची मार्केटिंग होते त्याच्यावर. तर मला वाटलं नाही, म्हणजे मी युट्यूब कमी केलेलं, सेकंडरी केलेलं, पण असं वाटलं नाही बंद. तेव्हा वेळ तेव्हा करायचं, ते हे करायचं असं. अच्छा. सुरुवातीची मला एक आता ब्लॉग आठवला सुरुवातीचा, त्याच्यामध्ये तुमचा तो एक पिढीचाच व्यवसाय होता की ते तेल गाणं, त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे ते जे होतं गाणं, काय तरी बोलतात, तेल गाणं बोलतात ते, तो म्हणजे वेगळंच होतं. वेगळं म्हणजे माझी आजोबांची ती आठवण आहे. तेल गाणं 2022 पर्यंत होतं, सॉरी 2021 पर्यंत होतं, अजून सुद्धा आहे चालू, 21 पर्यंत होतं. आजोबा उद्धारे त्यानंतर बंद झालं. त्याच्या अगोदर माझी व्हिडिओ पण आहे तेल गाण्याची. पिढीच्यात म्हणजे आम्ही तेली समाजाचो, तर आमच्याकडे पूर्वी तेल काढण्यासाठी खूप जण यायचे. आता कसं मिरच्या कुटायला जातो, तिथं बायका थांबायला, आमच्याकडे खोबरं घेऊन लांबणं खेडपासून यायची लोक तेल काढायला. खोबरं, तिळाचा तेल, खोबऱ्याचा, कडू तेल, उंडीचा तेल, त्याच्यावरती उदरनिर्वाह. बाबा माझे 8ला जोकाडाला रेडा किंवा बैल लावायचे, ते दुपारी जेवायला हे करायचे, परत ते 2:30 वाजता चालू करायचं, संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत. बापरे, असं होते. मग बाबा काका आलटून पलटून, पप्पा तर मुंबईला होते, मी जायचो, ते मुड्यावर बसायचो, मग काय पेंड होती, त्या गोष्टी होत्या, पेंड आणि मग सुकत घालायचो, परत यायचं, आई द्यायची टोपलीत, ते परत द्यायचं. 15-15 मिनिटांनी पिढा टाकायचा यायचा, म्हणजे पिढा असायचा, म्हणजे तेल साचलेला आहे ना, तो काढायचा, त्याची बेर काढायची. ह्या सगळ्या गोष्टी जुन्या होत्या, ते बाबाने टिकवले. अजून सुद्धा माझ्या गावात, माझ्या घरी, माझ्या वाड्यामध्ये तेलाचा घाणा आहे. मी अजून सुद्धा घरच्यांना म्हणतो तो काढायचा नाही. त्याला मी चांगलं, अजून माझ्याकडे पैसा आला तर त्याला एक समाजाचं प्रतीक, एक आजोबांची आठवण म्हणून तेल घाणा अजून ठेवणार आहे, त्याला मंदिर बनवणार आहे. असं आहे. मला थॉट खूप आवडला ऍक्च्युअली, खरंच घेणार काय. आणि अजून बऱ्याच बिझनेस आयडिया आहेत त्या मी सांगू शकतो, म्हणजे बोलून दाखवणार ना, मी करून दाखवणार, मग बोलूया. आणि केलेल्या गोष्टी आपण बोलूया. दादानी रॉयल कोकणी नावाचं त्याचा स्वतःचा ब्रँड सुरू केला.
तो म्हणजे तू प्रवास कसा म्हणजे सुरू कसं झालं ते सगळं? ऍक्च्युली युट्यूबवर किती दिवस डिपेंड राहायचं, उद्या युट्यूब केलं तर काय करशील. सो असा बिझनेस स्टार्टअप सेटअप करूया 2022 सेटअप केला रॉयल कोकणी नावाचा. सो मला अनुभव होता काही गोष्टीचा. स्टार्टिंगला 70-80 हजाराचा लॉस सुद्धा गेलो, डील मध्ये फसलो. अनुभव नव्हता ना या गोष्टीचा. आता बऱ्यापैकी चांगली आहे, म्हणजे कंपनी हळूहळू ऑपरेशन करतोय कंपनीला, असं आहे. जे आता कोकणातले ज्या टी शर्ट मित्रांनो बघता ना, तसे ग्रीनिश आणि निऑन कलरचे जे बघताय, ते ऍक्च्युली सुरुवातच कोकणी निखिलने केलेली आहे. मी सांगतो खरं आहे. ऍक्च्युली ते हा डिझाईन जी डिझाईन आता सगळेजण कॉपी करतात आणि ते नारळाचं झाड एसटी, ही डिझाईन पहिली मला वाटतं, मला मी फॉर शुअर आहे की ती कोकणी निखिलच्या रॉयल कोकणी या ब्रँड मधून आलेली आहे. येस. आणि आता खूप जण आलेत, म्हणजे टी शर्ट आता खूप जण आले, खूप आता पक्कड. माझं तर म्हणणं आहे तुम्ही एकसारखं, म्हणजे अरे काही जण आहेत ना सेम हा डिझाईन आणि सेम खाली हे, ते बोल तुमचं काहीतरी करा. हा, तो मधी पण हा किस्सा झाला होता, काही जण कॉपी केलं. मी बोललो तुमचं काहीतरी, तुम्ही काहीतरी बिझनेस करा, मी स्वतः हेल्प करेन, पण स्वतःच करा काहीतरी, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका. बरेच जण आहेत ते काय माहितीये का, ही वृत्ती असते आणि प्रत्येक क्षेत्रात या गोष्टी आहेत. प्रत्येक क्षेत्र येस नक्कीच. प्रत्येक गोष्टीची कॉपी आहेच. फर्स्ट कॉपी असेल, सेकंड कॉपी असेल, पण आहेच. आता आपण ब्लॉगच्या जवळ शेवटाकडे होतो. जाता आमच्या व्ह्युअर्स पैकी जे कोणी असे नवीन ब्लॉगर्स आहेत त्यांच्यासाठी एक मेसेज काय असेल, छोटासा मेसेज? माझा एकच मेसेज असेल, तुम्ही जर सोशल मीडियावर येताय तर आपल्याला जी लोक बघतायत ना त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही त्यांना सुद्धा तुम्ही या गोष्टीला जगवताय. म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावरती काही ना काही येडेचाळे करून जर फॉलोअर्स वाढत असेल आणि इन्कम करत असेल, ते कुठंतरी चुकते. कारण सोशल मीडिया म्हणजे एक तुम्ही समाजाला काहीतरी चांगलं देण्याचं करा. एवढंच आहे. समाजाला चांगलं म्हणजे काय, इन द सेन्स एक आहे की मला म्हणतो की मला रमी फॅशन एवढे मला ऑफर्स येतात, 6 महिन्याची अग्रीमेंट तुम्ही 2.5 लाख 3 लाख मला देतो, पण मी का नाही करत? कारण माझे व्ह्युअर्स असे आहेत ना की त्यांना लहान लहान मुलं सुद्धा बघतात, किंवा कोकणी निखिल हे करेल ना तसे ते लोक सुद्धा करायला. तसं उदाहरणार्थ टी शर्ट, निखिलनी टी शर्ट केलं ना तसं. आज जर मी कॅमेरा समोर बोललो, नमस्कार माझं नाव निखिल सकपाळ, मी ह्याच्यावर एवढे पैसे कमवले, तुम्ही सुद्धा खेळा आणि जिंका आणि हे करा. मी घेईन 2.5 लाख, माझं घर चांगलं आहे, त्यांचे संसार उद्ध्वस्त होईल त्याचं काय. अरे अशा वेळेला जबाबदारी वाढल्यासारखी वाटतं. बरेच क्रिएटर करतात या सगळ्या गोष्टी, जबाबदारीनी वागत नाही असं अर्थ होतो. आता ही दादांची गोष्ट किती जबाबदारीची गोष्ट की आपल्याला काही जण बघतात, आपल्याला काही जण फॉलो करतात, आपण जे करतोय त्या गोष्टींना काही जण फॉलो करतात, आणि त्या जर आपण सगळ्या चुकीच्या गोष्टी आपण प्रमोट करायला लागलो तर आपली जी व्ह्युअर्स आहेत ते पण असे प्रमोट करत सुरुवात करतील, ते सुद्धा ते खेळत बसतील, पैशांचा विध्वंस होतीलच. आणि आपले मोस्ट ऑफ व्ह्युअर्स असतात ते मिडल क्लास फॅमिली मधले असतात. अमीर लोकांना तसा तितका फावला वेळ नसतो की हे गोष्टी करत बसतील. हे जे मिडल क्लास फॅमिली मध्ये काही लहान मुलं असतात त्यांनाच या गोष्टींना बळी पडतात, आणि खरंच मोठा संदेश दिला त्या गोष्टीला. आणि आता सगळ्यात म्हणजे आपण आता शेवटचा प्रश्न घेऊ, की माझ्या एकदमच जवळचा असा प्रश्न आहे, आजच्या पॉडकास्टचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. कसं वाटलं तुला माझ्या पॉडकास्ट? नाही, छान वाटलं. म्हणजे मी तुला मागास म्हणलं ना की मी पॉडकास्ट जास्त, मला खूप मोठ्या पेजचे आलेले आहेत पॉडकास्ट, पण म्हणजे मी जाणार होतो किंवा थांबलेलो, मी मला थांबवलेलं की जाऊ योग आला, तू मला 2-3 महिन्यापूर्वी फोन केलास की मी सेट स्टार्टअप करतो आणि मला सुरुवात माझ्यापासून करायची. माझं एक आहे की माझ्यापासून जर दुसऱ्यांना जर स्टार्टअप मिळत असेल किंवा काही गोष्टीला एक सजेशन मिळत असेल तर मला करायला काय वावगं ठरत नाही, किंवा म्हणजे ते मला कुठेतरी चांगलं वाटतं. खूप जण म्हणतात सुद्धा, माझे मित्र माझ्यासाठी कागदासाठी म्हणतात, कशाला जातो, काय पैसे देतं का, म्हणजे काही गाणी करत. पण माझं असं आहे की आपल्यामुळे जर दुसऱ्याला मदत होत असेल तर ते एक पुण्याची भर आहे. त्या गोष्टी ते आपल्यामुळे पण कोणाला तरी एक पैशाची मदत नाही, पण एक
आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य होतंय किंवा या सगळ्या गोष्टी होत नक्कीच नक्कीच तर त्या मी गोष्टी या मानतो. खरंय पण मित्रांनो. आणि आजच्या माझा हा पॉडकास्ट होता माझा अगदी बोलू शकतो मी 6 महिन्यापूर्वी बघितलेलं स्वप्न होतं थोडस. हा. मी 6 महिन्यापूर्वी या गोष्टी ठरवल्या होत्या, ज्या 6 महिने झाले मी स्ट्रगल करत 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 मी आलो. मी आता कॉल करेन दादाला, नंतर कॉल करेन, आणि मग ते ऍट दी एंड आता 1 महिन्यापूर्वी आमचा 1-1.5 महिन्यापूर्वी कॉल झाला आणि त्या सगळ्या गोष्टी डन झाल्या. आणि दादा खरंच तुझं मनापासून धन्यवाद की तू आमच्या पॉडकास्टला येऊन खरं इतकं ओपन अप होऊन फ्री माइंडेडली तुझ्या गोष्टी शेअर केल्यास. जो ऑफरिंग स्ट्रगल आहे, ऑफरिंग स्टोरी आहे, त्या लोकांसमोर आल्या. गमती बऱ्याच झाल्या, बऱ्याच शिकणाऱ्या गोष्टी पण आम्हाला खरंच तुझ्याकडून शिकायला मिळाल्या. आणि यासाठी खरंच धन्यवाद दादा. आणि खरंच तू या गोष्टी कधीच म्हणजे मनापासून हीच इच्छा ऍज अ व्ह्युअर म्हणून तुझा किंवा ऍज अ ऑडियन्स म्हणून तुझी की कधीच या गोष्टी सोडू नकोस, कधीच हार मानू नकोस. तुझ्या कलाकारांची खरंच या इंडस्ट्रीला खूप गरज आहे. आणि खूप जण आहेत जी काही करून हे करतायत, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये टिकले. तर आपण खूप चांगल्या गोष्टी करतोय. कोकणी निखिल म्हणजे एकदम रॉ. जर तुम्हाला कोकण बघायचं तर कोकणी निखिल. मला गरज नाही. आता बरेच जण करतात, बरेच जण ट्राय करतात की कोकण दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, नदीमधले मासेमारी दाखवा, पण ते नाही दिसत जे कोकणी निखिल चॅनलवरती दिसतं. सो तुम्ही नक्कीच या गोष्टीला अप्रिशिएट करता आहात आणि करत राहा. दादाचे चॅनल आता 1.5 लाखावरती गेले, त्यासाठी खरंच कॉन्व्हर्सेशन तुझं. आणि 1.5 लाखाच्या आम्हाला 1.5 मिलियन होताना बघायचं. आणि त्यावेळेला मी परत मग पॉडकास्टला दादाला बोलवणार. दुसरा 2 लाखात गेल. 2 चॅनल आहेत माझे. अरे तो निखिल सकपाळ नावाने. त्याच्यात पण प्रोजेक्ट करायचे आहेत बरेच असे. बरोबर, त्याच्यावरती रील्स अपलोड होतात. बरोबर, ते तुम्हाला अजून माहिती नसेल. काय झालं ना ते माहिती नाही, मी करतच नाही. मी मार्केटिंग करतच नाही. माझे दोन्ही चॅनल असे आहेत ना, वेगवेगळे नाव, फक्त त्या नावाचं चॅनल आहे आणि तिथे फक्त रील्स अपलोड होतात. आणि लोक येतात ना माझ्या घरी 2 सिल्वर प्ले भेटतात. 2 चॅनल तुझे कसे काय? तर मला मग काय हे खरं तुम्हाला माहिती नाहीये या गोष्टी. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ह्या वेळापर्यंत पॉडकास्ट बघत तर इथपर्यंत आला असाल तर तुम्ही नक्कीच पॉडकास्ट एन्जॉय केला असाल. आणि नक्कीच आवडून भरपूर काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि तुम्हाला देखील शिकायला मिळाल्या असतील. पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तुम्ही आता नवीन आहात चॅनलवरती म्हणून आणि सपोर्ट करा. मुळात आपल्या भावाने नवीन सेटअप केलेला आहे आणि याच्यासाठी काय केलंय ते मला माहितीये. सो आज एका खोलीमध्ये त्यांनी ह्या सगळ्या सेटअप केलाय. उद्या अशी वेळ येईल जिथे मोठं सेटअप असेल, ऑफिस असेल आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टी करेल. आणि खूप खूप शुभेच्छा. कारण प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं आणि स्वप्न घेऊन जगत असतो आणि तिथे पहिल्या ऑफिसला मला बोलवेल अशी आशा बाळगतो. येस यार, येतो है भाई. हे फुटेज नंतर वापरतो. हे नंतर वापरणार मी, खरंच वापरणार. आणि हे फुटेज वापरणार यासाठी मी युट्यूब कंटिन्यू ठेवला. कारण की हे फुटेज वापरून मी लोकांना दाखवणार की दादा बोलला होता एक दिवस आणि आज मी खरं करून दाखवतो. तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमच्या बाकी आम्हाला काही गरज नसते कंटेंट क्रिएटर्स लोकांना. तुमचं फक्त एक लाईक, तुमचं कमेंट मध्ये एक शाबासकी थाप, काही चुकलं असेल तर माफ करा. आणि कमेंट मध्ये नक्की सजेस्ट करा की काय अजून मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आता मला माहिती की बऱ्याचशा गोष्टी मी आता फंबल पण पडलोय बऱ्याच वेळ बोलताना, पण त्या मी वेळेसोबत नक्की दुरुस्त करत जाईल. आणि आजचे ब्रँड कोलॅबोरेटर आपलो एक क्लोथिंग ब्रँड कडून निखिल दादाला एक छोटीशी भेट आमच्या ऑफरिंग पॉडकास्ट कडून. मस्त आहे, छान आहे. काठा आंब्याचा वाटा, चॅनलवर येऊन भेटा. तर मित्रांनो, तुम्हाला हे वाक्य माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण जे ऍट दी एंड पर्यंत ब्लॉग बघतात त्यांना नक्कीच माहिती असणार ही गोष्ट. कारण की हा डायलॉग झाल्याशिवाय दाचा ब्लॉग कधीच संपत नाही. आणि म्हणूनच मी एक आठवण म्हणून आपल्या ऑफरिंग पॉडकास्ट कडून आपलं ब्रँड आहे क्लोथिंगचं, त्यांच्याकडून दादाला एक ही भेट. नाही, मस्त आहे, छान आहे. हे फॅब्रिक पण छान आहे आणि कॅलिग्राफी पण मस्त केले. आपलो ब्रँड नवीन टी शर्ट घेऊन येत असतो, तो हा सुद्धा मला दिलेला आहे. खूप खूप थँक्यू सो मच. आणि असंच नवीन टी शर्ट करत राहा.